गयेला महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी जो बौद्धांचा लढा सुरू आहे आणि एक अत्यंत व्यापक असं जनआंदोलन भारतभर सुरू आहे, त्या महाबोधी बुद्धविहारामध्ये जो कब्जा आहे तो ब्राह्मणांचा आहे, ब्राह्मण पुरोहितांचा आहे आणि त्यांनी संपूर्ण महाबोधी बुद्धविहार हे विकृत केलं आहे। जिथे हिंदूंच्या देवांच्या ज्या प्रतिमा आहेत, त्यांच्या मूर्त्या आहेत, त्या जबरदस्तीने तिथे ठेवलेल्या आहेत आणि हिंदूंचे जे काही धर्मसंस्कार असतात, श्राद्ध वगैरे, ती सुद्धा त्या महाबोधी विहारामध्ये केली जातात। मुळामध्ये ज्या कायद्यानुसार बिहार सरकारच्या तत्कालीन 1949च्या कायद्यानुसार हे सगळे ब्राह्मण पुरोहित तिथे घुसवले गेलेले आहेत आणि जी समिती त्या कायदा विहाराच्या नियोजनासाठी नियुक्त केली जाते तिचा प्रमुख जो कलेक्टर नेमलेला आहे तो सुद्धा हिंदूच असतो। मुळात प्रश्न असा आहे की हा कायदा 1949चा आहे आणि आपल्या देशाचं संविधान हे आपण 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलं आणि 26 जानेवारीला आपण ते अंमलामध्ये आणलं। मुद्दा असा आहे की त्याच्या अगोदर जे संविधान आपण अंमलात आणल्याच्या अगोदर जेवढे कायदे भारतामध्ये होते जे संविधानाच्या अनुरूप नाहीत ते आपोआप निरस्त होतात। त्यामुळे तो कायदा सुद्धा बाद होतो, बाद झाला पाहिजे। त्यासाठी सगळ्याच लोकांनी, म्हणजे नुसते बौद्धांनीच नाही तर त्याचबरोबर आमच्या मुस्लिम बांधवांनी, ख्रिश्चन बांधवांनी, शीख बांधवांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन आपापली जी पूजेची स्थळं आहेत ती सगळी मुक्त करण्याच्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे। हे धर्मांध हिंदुत्ववाद्यांचं आक्रमण आहे आणि हे आक्रमण परतून लावण्याच्यासाठी अगदी हिंदूंच्या मधले सुद्धा जे प्रागतिक लोक आहेत त्यांनाही बरोबर घेतलं पाहिजे। कारण गयेचं महाबोधी विहार जे आहे ते त्याच्या मुक्तीचं आंदोलन हे संविधानिक आहे। त्या आंदोलनात बौद्ध यशस्वी झाले पाहिजेत तरच या देशामध्ये संविधान आहे असं त्याला अर्थ प्राप्त होतो। दादा, तिकडच्या महंतांनी डायरेक्ट चॅलेंज केले आंदोलन करताना, तुम्ही हे बुद्धविहार कसे घेता हे आम्ही पाहून घेऊ, तुम्हाला इथेच गाडून टाकू, ही भाषा बोलली आहे। हे बघा, प्रश्न असा आहे, त्यांची जी संस्कृती आहे त्या पद्धतीने ते बोलतात आणि इतकं सोपं नाही ना। तुम्ही गाडून टाकण्याची भाषा करता, बरोबर आहे, 2-2.5 हजार वर्षापासून तुम्ही ही जी सगळी बौद्ध संस्कृती आहे आणि बौद्ध संस्कृतीची जी काही प्रतीक आहेत ते सगळी गाडण्याचंच काम केलेलं आहे। पण आता तुम्ही जिथे जिथे उकराल तिथे या भारत देशामध्ये बौद्ध संस्कृतीच दिसते। आम्हाला आज गाडलं तर उद्या आम्ही परत वरती येणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला गाडणार नाही, तेव्हा तुमचं अस्तित्वच राहिलं।